हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनप्लग. सो आजचा तर एपिसोड एकदम खतरनाक होता. बिकॉज त्यांचं सगळ्यांचं नुसतं नॉमिनेशनवरतीच डिस्कशन चालू होतं. इच अँड एव्हरीवन नोज की नॉमिनेशन नाही डिस्कस करायचं असतं. सो आय वॉज थिंकिंग की तेच की हे लोक एवढं सर्रासपणे नॉमिनेशन डिस्कस करताय आणि नंतर मग नॉमिनेशन डिस्कस करत होते तर ते बघून बिग बॉसनी लेटरही पाठवलं. लेटर पाठवल्यानंतर सुद्धा ते तन्वी आणि राकेश ते लोक करत होते नॉमिनेशन डिस्कस. म्हणजे कळलं नाही की का म्हणजे मुद्दामून करत होते की त्यांचं मध्ये बोललं पण होतं की सगळे नॉमिनेशन डिस्कस करतायत तर सगळ्या घराला नॉमिनेट करा. म्हणजे घराला सगळ्यांना नॉमिनेट केलं तर सगळेजण नॉमिनेट होते. म्हणजे वाईल्ड जसे, कारण त्यांचा गेमच अजून दिसलेला नाही तर वीक कंटेस्टंट पण असतील तर मग आपोआप जे स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे ते सेफ होतील, हा त्यांचा मुद्दा होता. किंवा असं ते विचार करून जर करत होते तर आपल्याला काहीच माहिती नाही. पण जे काही चाललेलं एवढं खतरनाक नॉमिनेशन चाललेलं डिस्कशन आणि इतकं हळू आवाजात ते बोलणं चालू होतं. म्हणजे तन्वी वगैरे बोलताना काही समजत पण नव्हतं ते की नक्की काय बोलताय. म्हणजे कसं यांचे मीन्स माइक्स बरोबर नाही आहेत की यांना प्रॉपरली सांगितलं जात नाही. रिअली डोंट नो. कारण जसं हिंदी बिग बॉस मध्ये कसं सांगितलं, जसं तुम्ही हळू आवाजात काही बोलायला तर फुसफुसा के बात मत कीजिए, तर असं बोललं जातं आणि मग ते लोक क्लिअरली बोलायला लागतात. इथे क्लिअर कट हे लोक अगदी हळू आवाजात बोलतात. आपल्याला काय तन्वी म्हणजे असं हे करायचं ते करायचं असं सगळं बोलते आणि काही कळत नाही नक्की ती काय बोलते. आणि तरी ते आपल्याला दाखवलं जात आहे. भाई तुम्ही दाखवताय, आम्हाला कळलं तर पाहिजे कन्व्हर्सेशन की नक्की कोण काय बोलतंय. कायकांचं कळतंय, कायकांचं एकदमच दबल्या आवाजामध्ये म्हणजे ओठातल्या ओठांमध्येच बोलतायत. तर असं चाललेलं आहे. आणि खरंच हे तर माईकचा इश्यू आहे तर बिग बॉसनी ते क्लिअर करायला पाहिजे. तर ऍटलिस्ट त्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही थोडं व्यवस्थित बोला की ऐकू जाईल असं. बिकॉज बिग बॉसचा हा गेम आहे. तुम्ही काय बोलताय, प्लॅनिंग प्लॉटिंग करताय, आम्हाला ऐकायला तर यायला पाहिजे. जर आम्हाला ऐकायलाच नाही आलं व्यवस्थित तर मग आम्हाला कळणार कसा तुमचा काय गेम चालू आहे ना. तर स्टार्टिंगला ते हेच दाखवलं तन्वी आणि राकेशचं. म्हणजे जसा हा बिग बॉस आपला भाऊचा धक्का संपला त्याच्यानंतरच कन्व्हर्सेशन चालू आहे. तर सगळ्यांना आता कसं संकेत स्ट्रॉंग वाटतोय ना. सो त्यामुळे मग त्याला गेम खेळूनच द्यायचा नाही किंवा तो स्ट्रॉंग दिसला नाही पाहिजे. तर आधीचपासून आपण प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. आणि हे सगळं म्हणजे प्रत्येक जण कसं ना ग्रुपमध्ये डिस्कशन चालू आहे. तन्वी राकेशचं डिस्कशन चालू आहे, तन्वी दीपालीचं डिस्कशन चालू आहे, संकेत रेवाचं डिस्कशन चालू आहे, संकेत संस्कृतीचं डिस्कशन चालू आहे. नंतर विशाल राखी बरोबर बोलतोय, विशाल संकेत बरोबर बोलतोय, विशाल संस्कृती बरोबर बोलतोय, प्राजक्ता सागर बरोबर बोलते, प्राजक्ता सागर विशाल बरोबर बोलतायत. नंतर हे लोक संकेत बरोबर अनुश्री बोलते. ओ माय गॉड, सगळ्यांचे इतकं प्लॅनिंग प्लॉटिंग चाललेलं होतं ना. म्हणजे खतरनाक. कारण आता त्यांना माहितीये की आता आपण 10व्या आठवड्यात आहोत. सो दॅट्स प्रत्येकाला दिसायचंय. आणि आता ते म्हणजे इविक्शन झालं त्यामुळे सगळ्यांना असंच वाटतं की नुसतं ओरडून आरडून काही चालणार नाहीये, आपल्याला गेम खेळावा लागणार आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला हे पण गरज आहे की आपण नॉमिनेशन मध्ये जायला नाही हवंय. कारण नॉमिनेशन मध्ये गेलं तर कोणी इविक्ट होऊ शकतं हे रुचिताने एक्झाम्पल सेट करून गेली. सो रुचिताचं पण काय कळलं नाही की बाहेर येऊन पण ती इंटरव्ह्यूज अँड ऑल देते आणि ती सगळ्या ह्या लोकांबद्दल स्ट्रॉंग कंटेस्टंट बद्दल बोलते, राकेश बद्दल बोलते, तन्वी बद्दल बोलते. आय रिअली डोंट नो की तुम्ही म्हणता की त्यांना सपोर्ट केलं जात आहे, मग त्यांनाच ट्रॉफी द्या, आम्ही त्यांच्यासाठी घेतोय. हे सगळं बोलायची गरज नाही. तुम्हाला सगळ्यांना माहितीये की जसं राकेश हे मोठं सेलिब्रिटी म्हणजे ऐकून सुद्धा आहे की त्याला पेमेंट करून सुद्धा त्याला म्हणजे त्याला बोलवलं गेलेलं आहे. तर हे मोठे मोठे सेलिब्रिटीज आहेत, 25-25 वर्षात त्यांनी इंडस्ट्रीमध्ये काम केलंय, लोक त्यांना लाईक करताय. म्हणजे आता काही लोक म्हणतात घरातली लोक, आणि आता ती बाहेर येऊन सुद्धा बोलते की राकेशचा गेम नाही. पण तुम्ही जरा कमेंट बॉक्स मध्ये जाऊन बघा राकेशला किती सपोर्ट आहे. कारण तो कसं चीप लँग्वेज वापरत नाहीये, कोणाला डिसरिस्पेक्ट करत नाहीये. थोडा म्हणजे त्याचा जेंटलमॅन गेम चालू आहे, स्लोली स्टडी असा त्याचा तो गेम चालू आहे. सो तो आवडतोय लोकांना. आणि आधीपासून एक असतं ना एक इमेज जशी राकेश हिंदी मराठीमध्ये दोन्ही पिक्चरमध्ये काम केलेलं आहे, सिरियलमध्ये काम केलेलं आहे, तर तो सगळीकडेच होता. त्यामुळे तो ही इज अन सेलिब्रिटी. ठीक आहे, तन्वीचं पण आहे, त्यांना क्वालिटी आहे, विनर क्वालिटी दिसते. पण कधी कधी ती एकदम म्हणजे ना कंट्रोल बाहेर जाते, अति ओरडते आणि त्यामुळे ते आवडत नाही. तर मे बी त्यांना सपोर्ट करत, अरे त्यांना कोणीही बिग बॉस नाही कोणालाही सपोर्ट करू दे, तुम्ही चांगले खेळा ना, तुम्ही जा ना टॉप 5 मध्ये.
तुमचा गेम इतका वर्स्ट होता, तुमची भाषा इतकी चीप होती, भाषा तर भाषा चीप, आणि नंतर बाहेर येऊन बोलते की मी भाज्यांवरनं हे बोलते, वाटाण्या फुटाण्या हे सगळं बोलत होते. तर या सगळ्या शिव्या नव्हत्या. व्हॉट तुझं बॉडी लँग्वेजचं काय? तुझी तू वन पीस घालून सुद्धा तुझी काय बॉडी लँग्वेज होती? तू कोणाला म्हणतात ना बरोबर घेऊन आलाय, हे आपण सहज बोलू शकतो, तरी तू वर्ड यूज करते, तो काय पॅन्टीत घेऊन आलाय का? म्हणजे संख्येच्या बाबतीत ती बोलत असताना. सो तुम्ही इतके वर्स्ट आणि चीप लँग्वेज वरती जात होतात. तुम्ही बॉडी लँग्वेज तुमची बेकार होती, तुमचा टोन नव्हता बरोबर, तुमचा सूर नव्हता बरोबर, तुम्ही लोकांना डिसरिस्पेक्ट करत होता. अँड व्हॉट यू आर एक्सपेक्टिंग? आणि आता मग सगळ्यांच्या आता बिग बॉसनी सुद्धा रिस्क घेतले ना, का त्यांना तर बिग बॉस म्हटलं तर त्यांना कॉन्टेंट पाहिजे. तर कितीतरी असे खेळाडू होते की बाबा बिग बॉस त्यांना घेऊन जातं शेवटपर्यंत बिकॉज ऑफ कॉन्टेंट. पण हिने तर सगळ्याच हद्द पार केलेल्या. तर बिग बॉसनी पण रिस्क घेऊन तिला बाहेर काढलं, आणि तुम्ही आता बाहेर येऊन बघा, मग तुला जरी ठीक आहे, हा तुम्ही म्हणताय की त्यांना जिंकवायचंय किंवा वॉट एव्हर त्यांना सपोर्ट आहे, तर मग तुम्ही चांगलं खेळायचं होतं ना, टॉप 5 मध्ये जायचं होतं. तुम्हाला माहितीये शिवच्या सीझन मध्ये ती निमरीत कौर होती, तिला पण म्हणजे असं तिचा गेम कोणाला आवडत नव्हता, पण बिग बॉसला तिला पुढेपर्यंत घेऊन जायचं. पण शेवटी बिग बॉसनी काय केलं तिला? बिग बॉसनी तिला टॉप 5 मध्ये नाही नेलं, बिकॉज ऑफ नाही गेम नाही. म्हणजे बिग बॉस मेकर्सना जरी वाटतंय की ह्या लोकांना हे चांगले सेलिब्रिटी आहेत, त्यांना मला घेऊन जायचंय, पण त्यांचा गेमच नसेल तर ते कसे ठेवणार? आणि जे चांगले गेम खेळणारे आहेत त्यांना ते पुढे घेऊन जाणार. तर तुमचं मेन गेम चांगला असणं गरजेचं ना. तुम्ही गेम खेळला नाही, तुम्ही नंतर विशालच्या मागे गेलात, नंतर तुमचा एज डिफरन्स एवढाच, आणि त्या सगळ्या गोष्टी चक्कर येऊन पडतात. ते खरं की खोटं तुमचं तुम्हाला माहिती. सो तुमचं थिंकिंग क्लिअर असायला पाहिजे ना. भले मग जिंकू दे, पण मी पूर्णपणाने खेळणार, पूर्ण मेहनत करणार आणि पुढे जाणार. एवढा मोठा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे, एवढं मोठं स्टेज मिळालं पाहिजे. तुम्ही कसं खेळलं पाहिजे होतं? तर तुम्ही पूर्ण वर्स्ट गेम केला. आणि आता बोलू नका की हा असा आहे, तो तसा आहे. सगळेजण इव्हन ती ह्याच्या तन्वीच्या सिगरेट बद्दल वगैरे पण बोलत होती. तर आजकाल तर तिथे म्हणजे सेलिब्रिटी मोस्ट ऑफ लोकांना बघितलेलं आहे सिगरेट पिताना. इव्हन तिथेच कशाला, कॉर्पोरेट लेवलमध्ये पण कितीतरी मुली म्हणजे 80-90% लोकांना ब्रेकमध्ये सिगरेट पिताना बघितलेलं आहे सगळ्यांनी. बिकॉज ते आता कसं सेलिंग आहे, मार्केटिंग आहे, टार्गेट्स असतात, टेन्शन्स येतं. सो मे बी त्यांना रिलीज करण्यासाठी तो त्याचा वापर करतात. पण तो हा प्रत्येकाचा पर्सनल चॉईस आहे. सपोज मॅच्युअर लोक आहेत तर आम्ही कुठेतरी वेगळ्या रीतीने रिलीज करतो, कारण आम्ही स्ट्रॉंग आहोत. तिची आताची पिढी नाहीये, फ्रँकली स्पीकिंग. सो तिथे पण मग तुम्ही बोलताय म्हणजे तुम्ही किती चांगले होतात ते लोकांना सांगा ना. तुम्ही समोरचे किती वाईट आहेत आणि रॉंग आहेत आणि मेकर्स त्यांना सपोर्ट करताय, तुमचं तेच चाललंय. तर सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये तिचं तेच बोलणं चालू आहे. सो तुम्हीच डिसाईड करा काय. म्हणजे बाकी कमेंट्समध्ये तर तिला भरपूर घाण बोललं जाते, की म्हणजे ते बोलण्यासारख्या पण नाही, कमेंट्स इतक्या घाण आहेत त्या. सो पण ते तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही ते गेम खेळायला आलात, तर तुम्ही गेम खेळला पाहिजे. तर अनुषीचं पण तसंच आहे. अनुषीचं कसं आहे, ओरडते, बोंबा मारते, ना काट्यामध्ये आहे ना याच्यामध्ये होती, टोळीमध्ये सोडली अँड ऑल. तर तुम्ही दोन्ही दगडावर पाय नाही ठेवू शकत ना. आणि मग नंतर मग आता सगळ्यांचेच डिस्कशन चालू आहे. म्हणजे तो संकेत पण बोलतोय रेवाला, म्हणजे ती यांच्याकडे काटा टीमकडे पण जाते, नंतर प्राजक्ताकडे बरोबर नसते, त्याने प्राजक्ताला बरोबर सांगाय की मी तुला माझ्यासारखे सॉफ्ट समजले होते, पण तू नाही निघालीस, तू वेगळा. मग ते लगेच प्राजक्ता, ते माहितीये ना, स्वीट शुगर अँड ऑल. तर नाही, तू आपण कुठे ना कुठे जाऊन धडा शिकत असतो, तो धडा माझ्यातर्फे तुला शिकवला गेला. अरे भाई, तू खेळलीस, तुला खेळायचं होतं. कधी कधी आता विशाल म्हणतो ती खरं सॉफ्ट आहे, सगळ्यांशीच सॉफ्ट बोलायला जाते आणि नंतर सगळ्यांच्या गुड बुक्स मध्ये राहायचंय. तर ते बरोबर आहे, तुम्ही एका वेळी सगळ्यांनाच खुश नाही ठेवू शकत ना. तसं तुम्ही सगळ्यांबरोबर जातायत, बोलतायत. नंतर मग त्यांचं सगळ्यांचं हेच डिस्कशन चालू होतं नॉमिनेशनवरची. म्हणजे ते नंतर इथे सगळेजण बसले होते, राखी अँड म्हणजे तन्वी आणि ऑल दीपाली, सगळ्या मुली बसलेल्या, रेवा, आणि तिथे पण त्यांचंच बोलणं चालू होतं. तर मग तन्वीचं बोलणं होतं की आज ती म्हणजे रुचिता जाणार होती, कोणाला माहिती होतं, पण तीच गेली ना, तर इथे गेम खेळावं लागेल आणि ते सगळं. तर मग ती म्हणते, राखी म्हणते, हा दीपालीचा तरी काय गेम आहे, काहीच तर गेम नाहीये, नुसतं येऊन जेवण करायचं आणि हे, तर हा थोडी ना गेम आहे. दीपालीला आला राग, दीपाली मस्त बोलली तिला. ती म्हणते, तुझा तरी काय गेम आहे, आम्ही बाई सगळ्या मागच्या शो मध्ये जे करते तेच तू करतेस, नवीन काय करतेस. तर मस्त तिने राखीला एक दिलं, कारण राखीचं पण जरा ना अति होते. तर ती जे करते, डिसरिस्पेक्ट करते, काहीही बोलते,
तर आणि बिग बॉस तिला प्रेस केलं जातंय, तिला पुश केलं जातंय, तिला राहण्यासाठी मोटिवेट केलं जातंय. सो दॅट इज रॉंग. की कारण राखीचं माहिती ना, कधी कधी तिचं सगळंच अति असतं, मग ते नाहीच पटत राखीचा गेम. सो प्रत्येक जण एकमेकांना, संस्कृतीचं वेगळं चाललेलं आहे. ती इथे संकेतशी पण बोलते, रेवाशी बोलते, इथे काटा टीमशी पण जाऊन बसते. नंतर विशाल पण हुशार, त्याला माहितीये तो संकेतला त्याला जवळ करायचंय, तर संकेतशी चांगला बोलतोय, संकेतला बोलतोय. नंतर मग हिच्याशी, रेवाशी पण चांगला बोलतोय, रेवाला सांगतोय की तू बघितलंस का तिथे प्राजक्ताची प्रायोरिटी कोण आहे, तर सागरची प्रायोरिटी कोण आहे, तर प्राजक्ता. मग नंतर मग तिथे काटामध्ये राकेशची प्रायोरिटी कोण आहे, तर म्हणे तन्वीची प्रायोरिटी कोण आहे, तर म्हणे प्रभू. आणि मग दीपालीची प्रायोरिटी कोण आहे, राकेश. पण दीपाली कोणाचीच प्रायोरिटी नाहीये. तर दीपालीला कळायला पाहिजे की ती प्रायोरिटी नाही कोणाची, तर तिने गेम खेळायला पाहिजे, तिने दुसऱ्यांबरोबर काहीतरी इक्वेशन करायला हवे वगैरे. सेम रेवा जाऊन दीपालीशी बोलते, जे विशाल तिला बोला की तू, मला असं दिसतंय बाहेरून बघितलं मी की तुम्ही कोणाच्याच प्रायोरिटी नाहीये ऑल. मग ती म्हणाली असं नाहीये, राकेश आहे, आणि राकेश आणि माझं चांगलं आहे, आणि तो लॉयल आहे माझ्याशी, तर जो जर लॉयल नसेल माझ्याशी तर तोच वाईट दिसेल. तर अशा प्रकारे सगळ्यांचं डिस्कशन चालू होतं. नंतर अनुश्री बोलते संकेतला की आपण खेळूया, आपण काटायला जरा हलवलं पाहिजे. तर म्हणतो कसं, म्हणतो तिथे फक्त काय नुसते तन्वी आणि राकेशच खेळत आहे, दीपाली आणि प्रभूचा काही गेमच नाहीये, तर त्यांच्यामध्ये आपण थोडं मॅनिप्युलेट करायचं त्यांना आणि त्यांना. म्हणतो तसं करण्यापेक्षा त्यांना बाहेरच काढायचं. तर म्हणे बाहेर काढून काय फायदा, बाहेर काढण्यापेक्षा त्यांना त्यांच्यामध्येच थोडंसं हल्ले पाहिजे ते लोक, म्हणजे त्यांना कळलं पाहिजे, इथेच त्यांना हलवायला पाहिजे, बाहेर जाऊन काय ते बाहेरच जातील. तो अनुश्री पण घेते, इथे त्याला टार्गेट करते, त्याला फ्लॉपमध्ये टाकायचं संकेतला, आणि तिथे संकेत बरोबर बसून ती प्लॅनिंग प्लॉटिंग करते. नंतर सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचा गेम, सगळं इतकं नॉमिनेशन डिस्कस होत होतं, इतकं नॉमिनेशन. नंतर लेटरही आलं बिग बॉस कडनं की तुम्ही अगेन्स्ट आहे रूलच्या, तर तुम्ही नॉमिनेशन डिस्कस नाही करायचं. नंतर सगळेजण मला हे हसायला लागले, सागर, विशाल, चला मग सगळ्यांनाच नॉमिनेट करा. विशाल म्हणतो पूर्ण घरा, तन्वी म्हणते हा पूर्ण घराला नॉमिनेट करा. आणि पूर्ण घराला नॉमिनेट केल्यानंतरही तन्वी आणि राकेश नॉमिनेशन बद्दल बोलतायत. म्हणजे कळलं नाही. मग ते चुकीचं आहे ना, की तुम्ही मग इतके स्वतःला शहाणे समजताय, की मग तुम्हाला मुद्दामून करायचंय की जेणेकरून पूर्ण घर नॉमिनेट होईल. नंतर मग तिथे ह्या लोकांचं असं सगळ्यांचं एकमेकांबद्दल इतकं म्हणजे दाखवत होते, बापरे बापरे बापरे. म्हणजे आपण प्रेक्षकांना बघूनच कन्फ्युज. म्हणजे ते जेवढे 1-1.5 तासांमधले जवळजवळ 1.25 तास, म्हणजे लास्टचे 15 मिनिटं फक्त ते 10-15 मिनिटं त्यांचं ते नॉमिनेशन, पण पूर्ण जवळजवळ 1.25 तास हेच चालू होतं. तर थोडं इरिटेट होत होतं, थोडं कळत नव्हतं. त्यामुळे कोण काय बोलते, म्हणजे हेच चाललेलं, प्लॅनिंग प्लॉटिंग, याच्या अगेन्स्ट त्याच्या अगेन्स्ट. नंतर मग ते डॅन्यूबचं चाललेलं. आता कसा विशाल एकटा पडलेला आहे, तर मग त्यामुळे सगळ्यांनी काय टार्गेट करायचं ठरवलंय देवाला माहिती. तर तिथे डॅन्यूबमध्ये मग ऑफकोर्स तो त्याचं ते राजागिरी चालूच असते पहिल्यापासून. आणि नंतर होतो हा तुम्ही मला नॉमिनेट करा चालेल, म्हणजे पूर्ण ऍटिट्यूडने आणि पूर्ण ह्याच्याने, म्हणजे दादागिरी टाईप असा बोलत होता. तर ते कोणाला सगळ्यांना खटकत पण होतं. नंतर मग त्यांनी तो डॅन्यूबमध्ये त्यांनीच म्हणजे कब्जा केलेला आहे, तिथेच झोपतो, तिथेच पडलेला असतो. तर तिथेच त्याची मग ते कंबल बिंबल, म्हणजे ते कम्फर्टर वगैरे सगळे तसंच होतं, अस्तव्यस्त. सगळ्यांचं बोललं सगळं आवरलं, आणि याचंच नाहीये, म्हणजे दिवसा तरी कशाला ते सगळं पाहिजे म्हणून, बेड पाहिजे. मग तो सोफा आहे ना, तो सोफा ठेवा दिवसा, जेव्हा तू रात्री झोपशील तेव्हा बेड. तर ती म्हणे कम्फर्टर, म्हणजे कंबलच बोलत होते सगळे. ते कंबल तू आवरण, नाही तर मी नाही आवरणार. मग दीपाली बोली घरी पण तुम्ही लोक असंच करता, तर मग मी असंच करतो, मी असाच आहे. मग त्याच्यावरनं त्यांचं आर्ग्युमेंट चालू झाले. मग दीपाली बोलते असं थोडी जाणार. नंतर मग रेवा सगळे बोलले आता बघायला पाहिजे राखी काय करते. आणि नंतर मग हा म्हणतो की नाही, तुम्हाला सोफा करायचा ना, तिथे कोणी झोपलेलं ना, हा जाऊन झोपला तिथे. हा जाऊन झोपला, आणि नंतर म्हणतो आता आता तर कसा, आता तर मी इथे पडलोय, आता कशाला सोफा करायचा आहे. नंतर मग तो शूज घालून बसलेला. तर नंतर प्रभू म्हणतो त्याला शूज काढ, आता शूज काढू, चला ठीक आहे शूज काढले. आणि नंतर मग त्यांनी शूज काढले. आणि नंतर मग काय झालं, नंतर मग राखी त्याला सांगते, त्यांनी ऐकलं नाही, तो सगळ्यांशी आर्ग्युमेंट्स करतोय. ती आली पाणी घेऊन आणि पाणी टाकलं तिथे. मस्त तन्वी तयार बिअर होऊन आली, मी तुला रिक्वेस्ट करतोय प्लीज तू असं नको करू, हे ते त्याला मुद्दा. आणि नंतर मी पाहिलं, राखी तुला मी सांगितलं ना, मी त्याला समजावत होती ना. आम्ही सगळे केव्हापासून समजत होतो, तू आता आलीस.
राखीचा माहितीये तोरा, आणि शी हॅज स्टार्टेड. नंतर मग त्यांची बाचाबाची चालू, त्यांचे आर्ग्युमेंट्स, त्यांची भांडणं, आणि मग ते एवढं सगळं पाणी बिणी टाकलेलं, आणि ती पूर्ण ती जी गादी होती ती पूर्ण सगळी ओली झाली आहे ऑल. मग सगळेजण ते, नंतर ती म्हणते तू मी कुठे, तो म्हणतो मी कुठे झोपणार, कुठे झोपणार, तर म्हणे तिथे आहे तुझ्यासाठी बेड, तर म्हणे तिथे रेवा आहे, रेवाच्या तर रेवावरती मला काही प्रॉब्लेम नाहीये, आणि तिथे तो बसतोय. नंतर मग ती गादी त्या मुलीने उचलून आणली आणि बाहेर सुकत वगैरे घातली आणि ऑल. तर अननेसेसरी आर्ग्युमेंट्स आणि ते सगळं अननेसेसरी सगळंच वाटलं. नंतर तो रेवाला सांगतोय गेम खेळायला पाहिजे, तू दिसायला पाहिजे, एवढा छान चेहरा आहे ना ऑल, तर तू असं दिसलीच पाहिजे, तू काहीतरी करायला पाहिजे. नंतर प्रायोरिटीजच्या गोष्टी करतोय, आणि सगळं म्हणजे एकमेकांना सगळेजण मॅन्युप्लेट करण्याचा प्रयत्न करत होते, आणि सगळेजण एकमेकांना आपल्याकडे ओढण्याचा आणि खेचण्याचा प्रयत्न करत होते. तर त्यांना काय संस्कृती म्हणे संस्कृतीला काही गेम कळत नाहीये, रेवा जरा हुशार वाटते. म्हणजे त्याला इन शॉर्ट विशालला, रेवा आणि संकेतला त्याच्या बाजूनी करायचंय, आणि इथे प्राजक्ताचं आणि सागरचं त्यांचं. तर ते कसे करतायत इथे, म्हणजे ह्यांच्याशी पण जुळून घेत आहेत, वाईल्ड कार्डवाल्यांशी पण जुळवत आहेत, तिथे विशालशी पण बोलतायत. म्हणजे त्यांना कोणाला सोडायचं नाही. कारण काय ते एक तर आहे फ्रँकली स्पीकिंग, की जो विशाल गेम खेळून आलाय ना, विशालला गेम फार चांगला कळतो. तर तुम्ही त्याला मास्टर माइंड बोलायचं नाही बोलायचं, ही इज अ मास्टर माइंड बिकॉज त्याला एक्सपिरियन्स आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपण शिकून म्हणजे त्याचा अनुभव घेऊन आलोय, तर ऑफकोर्स आपण नेक्स्ट टाइम आपण त्याला चांगलं इम्प्रूव्ह करून खेळू शकतो. सो ही इज डुईंग दॅट. तो इतका चांगला खेळतोय, इतकं डोकं वापरतोय ना. म्हणजे रेवाला त्यांनी जे सजेशन्स दिले ना, ते इतके चांगले दिले की आता ती नॉमिनेट झालेली होती, कारण भाऊच्या धक्क्यावरनं, कारण ती फ्लॉपमध्ये होती. त्यामुळे आता तिचे बाहेर जाण्याचे चान्सेस आहे, कारण ती वाईल्ड कार्ड पण आहे, तिचा गेम नाहीये सध्या, एकच आठवडा आहे, तर तिचे पण बाहेर जाण्याचे चान्सेस आहे. तर तो तिला चांगलं सांगत होता की तू असं कर तसं कर, जेणेकरून तू दिसणं गरजेचं आहे. आणि ती म्हणते हा मी तर काय वीक लोकांच्या मागे मागे नाही जाणार, मला पण खेळायचं आहे ना. तर तो म्हणाला तेच खेळ, पण तू लवकर खेळणं चालू कर, जेणेकरून तुझं दिसणं गरजेचं आहे. तर तेही अगदी तो छान बोलत होता. नंतर मग इथे संकेत पण त्यांना सांगतोय, म्हणजे ते लोक कसे बाकीचे प्राजक्ता आणि सागर पण यांना मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न करतायत. संकेतला पण करतायत, नंतर हिला संस्कृतीला पण करताय, रेवाला पण करताय. नंतर ते दीपाली आणि तन्वी बोलत होते राकेशला, त्याला काही डोकं नाहीये, तो काही हुशार नाही, म्हणजे संकेत बद्दल बोलत आहे, त्याला काही डोकं नाहीये, तो काही एवढा हुशार नाही, तो कन्फ्युज आहे, त्याला कळतच नाही कुठे जायचं. ती म्हणते, नंतर तन्वी हे बी म्हणते की त्याला विशालच्या टीम मध्ये जायचंय, म्हणजे तो आता स्ट्रॉंग दिसेल, आणि नंतर मग विशालची जागा तो घेईल, आणि तो मग म्हणतात ना म्होरक्या दिसेल अँड ऑल, तर त्याचा तो प्लॅनिंग चालू आहे. नंतर मग इथून असंही बोलते, आणि नंतर तिथून तसंही बोलते की तो हुशार नाही, त्याला कळत नाही, तो कन्फ्यूज आहे, त्याला कळत नाहीये कुठे जायचं, विशालला जॉईन करायचं की प्राजक्ता सागर बरोबर राहायचं असं. आणि नंतर या दोघी मुली म्हणजे ते संस्कृती आणि रेवा, ते आपण त्याला कन्फ्यूज करत असतात, तर त्याला हुशार नाहीये तो. आता ते आपल्याला पुढे कळेल संकेतचा काय गेम आहे, कारण तर संकेतचं कसं सगळ्यांशी, म्हणजे विशाल बरोबर पण जाऊन बसतोय, सागर आणि प्राजक्ता बरोबर पण बसतोय, काटावरांशी तर त्याला नाही हे करायचंय, त्याला त्यांच्या अगेन्स्ट मध्ये जायचंय किंवा त्याच्या राकेश समोर उभं राहायचंय. म्हणजे तन्वी हेही बोलली, म्हणजे तन्वी डिकोड करते गेम, तन्वी हेही बोलली की तो तिथे स्ट्रॉंग म्हणून मोरक्या म्हणून उभा राहील, आणि नंतर तो तुझ्या अगेन्स्ट मध्ये येईल आणि अगेन्स्ट मध्ये खेळ. तर हा पण गेम असू शकतो संकेतचा. पण आता तो विशाल आहे, तो थोडी ना कोणाला त्याच्या समोर येऊन देणार आहे. सो दॅट इज देअर. तर नंतर मग ते संस्कृती आणि रेवाचं पण ते झालं. तर तो संकेत काय करतो माहितीये, सगळ्यांबरोबर जाऊन बसतो, आणि नंतर मग रेवाला आणि संस्कृतीला हेच सांगतो, तुम्ही जा सगळ्यांशी बोला, पण तुमचा इंडिव्हिज्युअल गेम खेळा. पण आणि नंतर मग हेही बोलताय की नंतर विशालने त्याला क्लिअरली कट सांगितलं की तुम्ही जोपर्यंत 8-9 होत नाहीये, तोपर्यंत तुम्हाला अलायन्स मध्ये राहावं लागेल आणि खेळावं लागेल. जेव्हा तुम्ही 8-9 व्हाल, म्हणजे तेव्हा तुम्ही तुमचा इंडिव्हिज्युअल गेम खेळू शकता. तर हे राईट पॉइंट आहे. कारण कसं आहे, आता तुम्हाला गरजच आहे, किंवा तुम्ही नॉमिनेशन मध्ये जाणार किंवा गेमसाठी तुम्हाला एक दुसऱ्याची मदत लागणार आहे. तर सध्या तुम्ही इंडिव्हिज्युअल खेळून फायदा नाही, तुम्हाला अलायन्स मध्येच खेळावं लागेल. सो हा त्याचा चांगला पॉइंट होता, आणि तो चांगला सांगत पण होता. तर अकॉर्डिंगली कसं आहे ना, तो याचं विशालचं कसं आहे ना, तो खेळतोय चांगला, पण तो ना विलनगिरी करतोय. आज ना मी सिरियसली सांगते, रुचिता बाहेर आहे ना बिकॉज ऑफ हिम. इफ इट इज तुमचा कोणी फ्रेंड आहे आणि तुमच्या बरोबर आहे, 50 दिवस तुमचं एवढं इक्वेशन चांगलं झालेलं आहे, तर तुम्ही तो माणूस, तुमच्या बरोबरचा माणूस चुकतोय, तर तुम्ही त्याला राईट करायला पाहिजे ना, की त्याला खतपाणी देऊन त्याला अजून त्याला म्हणजे नेगेटिव्हला त्यांनी खतपाणी त्यानेच घातलं.
सो दॅट्स वाय आज ती बाहेर आहे आणि तो आत आहे. तर ते जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. तर तो पूर्ण म्हणजे तो कसं आहे ना, खेळतोय गेम तो, पण त्याची पूर्ण विलनगिरी चालू आहे. तो हिरोचा गेम नाही खेळत आहे, तो विलनचा गेम खेळत आहे. आणि इथे प्राजक्ता इतकं म्हणजे ना तिचं गेम शुगर कोटिंग आणि इतका कनिंग वाटतो तो गेम. म्हणजे कसं आहे ना, तुम्ही चांगलं खेळू शकता. इफ इट इज तुम्ही म्हणताय, की मला छक्के पंजे येत नाही किंवा मला भांडता येत नाही, मी जोराने ओरडू शकत नाही कारण मी एवढ्या वर्ष मी आवाज मी कमवलेला आहे, तर त्याचा मला खराब नाही करायचा आहे ऑल. पण तू गेम कनिंग खेळतेस. तू नाही चांगला गेम खेळते प्राजक्ता. ट्राय टू अंडरस्टँड. तू पूर्ण दिसतंय की तुझा गेम कनिंग आहे. नंतर इथे राकेश आणि हिचं राखीचं बोलणं दाखवलंय. तर मग तो राकेश म्हणतो मी म्हणजे राकेशचं कळतच नाही तुमचं नाही आहे, काहीच नाहीये हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण स्टिल तिच्याशी जातोय बोलायला. म्हणजे काय आहे तुझं? तो म्हणतो हां, आपण फ्रेंड आहोत. नंतर मग तुला कुठेही काही सपोर्ट असेल तर मी आहे तिथे, मी तुला देईन. नंतर राखी सरळ बोलली, मला तुझ्या सपोर्टची गरज नाहीये. नंतर म्हणतो, "अरे असा नाही सपोर्ट. मला सपोर्ट लागला तर मी बाहेर हे करेन, पण इथे मला तुझी सपोर्टची गरज नाही." हे सरळ राखी तिला स्ट्रेट अवे बोलली. नंतर तिथून, "अरे तिथे नाहीच म्हणत आहे, मी गेमचं असं बोलतोय." म्हणे म्हणे गेमचं तर तू म्हणे गेममध्ये काय तू मला सपोर्ट करणार? तो म्हणतो, "मलाच गेम कळत नाही, तर मी तुला गेममध्ये काय सपोर्ट करणार?" तर असं त्यांचं कन्व्हर्सेशन चालू होतं. तर तिथे तिने एकदम कट केलं त्याचा पत्ता, की तिला त्याची गरज नाहीये. आणि मग इथे राकेशचं आणि प्राजक्ताचं पण कळत नाही. राकेश तिला म्हणजे त्याला तिच्यावरती रागच आहे, की ती विशाल बरोबर जाते, बोलते, तर त्याला ते आवडतच नाही कारण त्यांची रायव्हलरी आहे. तर त्याला पण विशालचं आधीपासून आहे त्यांचं बाहेरून, तर ते सगळं आहे त्यांचे म्हणजे अगेन्स्टमध्ये. तर ते त्याला नाहीच आवडत आहे ती. त्यामुळे ती तिथे गेली, बोलली, तर तिथे किचनमध्ये आली ती. तो म्हणतो, "हां, गेलीस ना? तू बोललीस ना? जर केलंस ना डिस्कशन?" तर ती म्हणते, "नाही, मी सहज केले. राखीशी विचारत होते काय, विशालशी." म्हणतो, "हां ना, तेच ना जायचं कारण स्वतःचा काही गेमच नाहीये ना, स्वतःला डोकंच नाही ना." अरे बापरे! तिला काय कळलं. म्हणतो, "ती असा का बोलतोय तू? नाही, तू माझ्याशी बोलूच नको." आणि सगळेच एकमेकांकडे जातायत आणि बोलतायत. नंतर मग राखीला पण तो बोलत होता, की ती म्हणते ती एकदम शुगर कोटिंग आहे वगैरे, तिला बोलू नको, तिला चांगला गेम खेळतो. तो म्हणतो, "नाही राखी हिला प्राजक्ताला काहीच गेम कळत नाही." तो म्हणतो, तर राखी बोलली, "असं गेम असं बोलू नकोस. ती स्नेक आहे स्नेक." म्हणजे म्हणतात ना, तर तिला बरोबर गेम कळतोय आणि ती बरोबर गोड-गोड बोलून सगळ्यांना आपल्याकडे वळवून घेते. तर हे तर दिसतंच आहे आपल्याला सगळ्यांशी ती गोड-गोड बोलते आणि सगळेजण तिच्याकडे जातायत, तिच्याशी बोलतायत. म्हणजे आता बाहेरून हे लोक आलेले ते सुद्धा. तर ती म्हणते तिला गेम चांगला कळतोय, मास्टर माइंड आहे ती. तर मग राकेश म्हणतो, "मला तर ती काय मास्टर माइंड दिसत नाहीये." नंतर इथे तन्वी आणि दीपाली तेही म्हणतात, की माझ्या प्राजक्ताला काही गेमच कळत नाहीये एंड ऑल. म्हणजे सगळ्यांना असंच वाटतं, की तिला गेम कळत नाही. पण तिला आपण असंही बोलू शकत नाही, की तिला गेम कळत नाही. तिला चांगला गेम कळतोय. म्हणजे ती बोलते पण सगळ्यांशी, पण तिचा हाच प्रॉब्लेम आहे, तिचा गेम कनिंग वाटतोय. ती ना म्हणजे उठसूट नुसतं तुम्ही प्लॅनिंग करा, तुम्ही स्ट्रॅटेजी करा, तुम्ही खेळा, चांगलं खेळा. व्हॉट शी इज डुइंग? ओन्ली डील. मी तुला असं करेन, तू मला असं कर. मी तुला तसं करेन, तू मला असं कर. बस. हाच तिचा गेम आहे. प्लॅनिंग, प्लॉटिंग. पण तुम्ही व्यवस्थित स्ट्रॅटेजी करून, व्यवस्थित तुम्ही फ्रंट फूटवरती येऊन खेळा ना. तुम्ही काट्यावाल्यांशीही बोलताय, तुम्ही आता टोळी तर राहिलीच नाही, त्यांच्याशी पण बोलताय, वाईल्ड कार्डवाल्यांशी पण बोलताय. आता विशाल तो सरळ बोलला, की म्हणे ती सगळ्यांशी स्वीट स्वीट बोलते आणि सगळ्यांशी चांगली राहते आणि सगळ्यांच्या गुड बुक्समध्ये राहते. तर म्हणे असं नाही पाहिजे ना. तुम्ही एखाद्याशी दुश्मनी घेताय, तर तुम्ही राहा ना. जसं माझी आणि आरबीची, राकेशची आहे दुश्मनी. तर ती दिसतेच ना, ती आतापर्यंत आहे ना. तर प्रेक्षकांना पण दिसू दे ना. तुम्हाला कोण आवडत नाही तर तुम्ही त्यांच्या अगेन्स्टमध्ये जा. तर सगळ्यांशी तुम्ही बोलताय. सो अशा रीतीने सगळ्या तो प्राजक्ताचा गेम डिकोड होतोय आणि पण फ्रँकली स्पीकिंग नाही, प्राजक्ताचा गेम नाही आवडत आहे. आणि तन्वीचं पण नंतर आणि अनुश्रीचं जे भांडण झालं, ते एक चांगलं भांडण होतं. म्हणजे अनुषेचे सगळे म्हणतात ना पत्ते खुलले गेले आणि त्याच्यामध्ये ती भांडण झालं. त्याच्यामध्ये ती बोलली. म्हणजे बिग बॉसने सगळ्यांना हे केलं आणि बोलले, की जमा केलं आणि बोलले, की "बाबा आता तर डेंजर की येते. आता पॉवर कीचं सगळं संपलं. आता डेंजर की येते." आणि डेंजर की आली तर म्हणजे ज्याच्याकडे डेंजर की आली मे बी तो बाहेर पण जाऊ शकतो. तर मग सगळे घाबरले. तर कोण मग नॉमिनेशन बद्दल बोलत होतं. नंतर मग ती अनुश्री सरळ बोलली, की "हां, हीच बोलत होती. हिने मला विचारलं, की तू कोणाकोणाला करणार आहे?" तर मग ती ओरडली तन्वी, की म्हणे, "नाही तुला माझं नाव घ्यायची काय गरज आहे?" म्हणे, "तू बोललीस ना, म्हणे तुझ्या गळ्यावर कोणी सुरी ठेवली होती का?
नाव घेतलंच पाहिजे, तू माझं नाव का घेतलं? ती म्हणते हा, पण म्हणजे तू पण तर विचारत होती, तू पण बोलत होती. तर ती बोलली ते सगळं लेटर यायच्या आधी होतं, लेटर आल्यानंतर मी बोलली नाही, तूच मला विचारत होती. आणि मग त्या दोघींची भांडणं चालू झाली. आणि दोघींची भांडणं चालू झाल्यानंतर मग तन्वीने तिची लायकी, तू अशीच आहे ना, तुला टोळीमध्ये स्थान, तुला काट्यामध्ये स्थान, तू दोन्हीकडे असते आणि हे आणि ते तुझी लायकी काय, आणि असं सगळं चालू केलं. तर ते चुकीचंच आहे लायकी काढणं. जर तुम्हाला ती म्हणाली तुझी लायकी काढली की तुला राग येतो, मग तू का कोणाची लायकी काढतेस? तेही बरोबर होतं अनुषेचा पण अनुषेचे पत्ते खुलले. आणि मग त्या भांडणामध्ये ती सरळ बोलली की हा आमचा प्लॅन होता, टोळी सोडणं हा माझा प्लॅन होता. अरे बापरे, टोळी सोडण्याबद्दल बघितलं तरी बघितलं बघितलं, मी बोलली होते ना, हिचा सगळा प्लॅन आहे टोळी सोडण्याचा. आणि ते लोक टाळ्या वगैरे वाजायला लागले की हिचे म्हणजे पत्ते खुलले गेले आणि हा प्लॅन होता, आणि ते सगळं बोलायला लागली. आणि नंतर मग ती कोणीतरी बोललं तिला की अरे हे तर तू तर पण तिथे बोलली होतीस की ती सगळी चुगली वगैरे दाखवली, त्याच्याने तू सोडतेस आणि नंतर परत मग अनुषेला रिअलाइज होतं अरे हा इथे कुठेतरी आपण रॉंग जातोय. म्हणजे हा ती चुगली आली ना, मग त्याच्यानंतर मग मी ते सगळं बोलले होते वगैरे. नंतर मग विशाल बोलला की म्हणे आम्हाला पण माहिती होतं की आम्हालाही पण मान्य नव्हतं, कारण ही असं करत होती, तुमच्याकडे पण जाऊन बोलत होती, इथे पण आमच्याकडे येऊन बसत होती, आणि आम्हाला पण चुगली दाखवली होती. तेव्हा त्याच्यामध्ये म्हणे आम्ही मुद्दाम अशा गोष्टी बोलायचो की आम्हाला माहिती होतं ही तुमच्याकडे येऊन बोलणार, आणि म्हणून मग आम्ही ते तसं पाठवत होतो त्या गोष्टी. तन्वी म्हणाली हा मला कळलं. विशाल पण बोलला हा मला कळलं. म्हणजे तन्वी आणि विशालला कळलं ते लोक दोघं काय बोलत होते. अनुषेचा पूर्ण म्हणजे तोंडावर पडल्यासारखं झालं, कारण ती आता कसं झालंय तिच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. ती ट्रस्टवर्दी तर राहिली नाहीये, कारण ती इथे नाहीये आणि तिथे नाहीये. आणि आता ती हेही बोलून जर बसली की तिने टोळी हे केलं तर तो तिचा प्लॅन होता, तर मग तिथेही ती फसली गेली. सो आता तिच्यावर विश्वास कोण ठेवणार? आणि नंतर मग ती असंच रात्री तिला रडताना वगैरे पण दाखवलं, मला कळलंच नाही ती का रडते अँड ऑल. मग दुसऱ्या दिवशी बोलत होती मला घरच्यांची जाम आठवण येते, फार आठवण येते अँड ऑल. तर मला तर कोणाचा जरी ऍटलीस्ट फोटो जरी मिळाला तरी बरं आहे, असं ती बोलत होती. ते फोटो मिळाला तर बरं आहे असं बोलत होती. आणि नंतर म्हणे का मला घरचे ना एकदम फुलासारखे ठेवतात. सागर, विशाल आणि ती होते. का का फुलासारखे ठेवतात? तर ती म्हणते अरे तिला एक क्षण सुचलं नाही की जेव्हा एकदम पटकन आणि असा टोला मारला, का तुला फुलासारखे ठेवतात? तर ती म्हणते नाही मी पण त्यांना फुलासारखी ठेवते, म्हणून ते लोक मला फुलासारखे ठेवतात. आणि नंतर मग टास्क आला नॉमिनेशनचा, आणि मग त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही सगळे पॉवर की हिरो होती, बिग भाऊनी सांगितलेलं, पण तुम्ही सगळे सदस्य पॉवरलेस दिसतायत त्यांना. तर पॉवर की नाही देणार, आता नऊवार काही डेंजर की देणार अँड ऑल. तर डेंजर की ते पूर्ण विरुद्ध काम करणार, पॉवर कीचा फायदा झाला, डेंजर कीचा तुम्हाला नुकसान होणार. आणि मग त्याच्याप्रमाणे मग तो नॉमिनेशनचा टास्क आला. मग ती टपालपेटी दाखवली आहे, म्हणजे आधी जे लोक पत्र वगैरे पाठवायचे तर ती टपालपेटी होती, आणि मग लेटर बॉक्स म्हणजे लेटर बॉक्स आपलं. सो मग ते तुम्ही पत्र येणार, आणि मग तुम्हाला ते नॉमिनेट ज्याला करायचंय त्यांनी बजर वाजवायचं, म्हणजे जो नॉमिनेट होईल तो नॉमिनेटही होणार आणि त्याला पत्रही मिळणार नाही. आणि जो गेम चालू झाला प्राजक्ता, आणि नेमकी पहिलं पेर बोलवलं प्राजक्ता आणि सागरचं. अरे बापरे. आणि मग ती म्हणते नाही तू घे, तो म्हणतो नाही तू घे, आणि त्याला रडायला, आणि सांगितलं गेलं की सागरला त्याच्या मुलीचं पत्र आलंय आणि प्राजक्ताला तिच्या आईचं पत्र आलंय, आणि त्याच्यामुळे अजून त्यांची ती रडारड चालू झाली. आणि एवढं ते रडगाणं चालू होतं, म्हणजे आय रिअली इमोशन्स आहेत, फ्रँकली स्पीकिंग आहेत इमोशनल, पण जरा जास्तच वाटलं, म्हणजे मग ते ऍक्टिंग वाटत होती. सो मग नंतर सागर रडला वगैरे, आणि म्हणतो आता ठीक आहे माझं झालंय रडू, आता ठीक आहे तू तू घे, तू वाजव बजर, आणि तू घे पत्र, तुला आईचं पत्र पाहिजे ना. तरी मग मग हिला असं वाटत होतं अरे बापरे, ह्याला नाही चान्स दिला, मी चान्स घेतला तर मी सेल्फिश वाटेन की काय. मग तिची अजून रडारड. नंतर लास्टला तो म्हणतो नाही माझं रडून वगैरे झालेलं आहे, तर तू एक काम कर, तू घे पत्र. तू नंतर तिने म्हणते खरंच, पण तुला तुझ्या मुलीचं पत्र आहे, म्हणजे तिला घ्यायचं पण आहे, पण मग घेतलं तर मी सेल्फिश दिसू नये अशा ती संभ्रमात पण पडलेली आहे. आणि तिने ते बजरवरती हात ठेवला आणि ती वाजवत होती. नंतर मग बिग बॉस म्हणाले की तुम्हाला भरपूर वेळ दिला विचार करायला, तुम्ही आता नाही, आता तुम्ही हे करा. नंतर मग सागर बोलला, आणि काय त्यांना आधीच सांगितलं की आता भाऊच्या धक्या, आता तुम्ही टास्क रद्द नाही करू शकणार, रद्द केले तर तुम्हाला पनिशमेंट मिळणार. तर मग त्या भीतीने मग ती इव्हन हे पण विचारत होती दोघांनीही नाही केलं तर,
म्हणजे ही तिचं तेच नाटक चालू, म्हणजे दोघांनी करायचं आणि दोघांनी नॉमिनेट व्हायचं. तर तेही करण्यासाठी प्रयत्न करत होते. नंतर मग घेतलं सागरनी तिने हात ठेवलेलाच बजरवरती, सागरनी तिच्या हातावरती थप्पा केला, मारला आणि तो बजर वाजला. बजर वाजल्यानंतर तिथे झालं, कोणी बिग बॉसने विचारलं, हा राखी सांगा कोणी बजर वाजवला, आणि तिथे राकेश बाजूला होता. तो बोलतो सागरनी. आणि नंतर मग तिथे रेवा आणि राखी ह्या दोघी संचालक, रेवा नॉमिनेटेड आहे, राखी कॅप्टन आहे, तर ते दोघे संचालक होत्या. आणि नंतर रेवा म्हणते नाही तिचा हात होता, एवढंच त्यांचं कन्व्हर्सेशन चालू होतं, तर तिचा हात होता, मग असं कसं झालं. आणि नंतर रेवाला काय वाटलं कोणाच ठाऊक, तर मग राखी म्हणाली की नाही नाही सागरनी वाजलं पाहिजे, भले तिने तिचा हात ठेवलेला पण बजर तर सागरनी वाजलं, त्यांनी जोराने हे केलं ते. तर मग रेवाला पण असं एक क्षण जाणवलं असेल, कारण ती बोलली की प्राजक्ताचा हात होता, ते प्राजक्तानी वाजवलाय. नंतर दुसऱ्या क्षणात तिला वाटलं अरे ह्याच प्राजक्तामुळे तर मी नॉमिनेट झालीये. तिच्या पावर की हिने घेतली आणि हिने माझ्याशी पूर्ण केले का का कोणास ठाऊक, तिच्या त्या एका क्षणासाठी तिच्या डोक्यात काय आलं देवाला माहिती, आणि ती पण पलटली, ती पण बोलली हा सागरने वाजवला. आणि नंतर मग प्राजक्ता रडायला लागले, अरे असं नाही, माझा हात होता, मी वाजवणार होते, तुम्ही असं कसं डिसिजन घेऊन होता. नंतर मग राकेश, नंतर ती तिथे आली राखीजवळ आणि मग राकेशला बोलले तूच बोललास ना आरबी, तूच तिलाच भडकवलं सगळं. तो म्हणाला मी काय भडकवलं नाही. राखी पण बोलते नाही नाही त्यांनी मला काही नाही सांगितलंय ना. नंतर मग तिथे इव्हन रेवा सुद्धा बोलत होती जेव्हा की प्राजक्ता वाजवला, तेव्हा ते प्रभू पण बोलतो नाही नाही तिथे तर यांनी सागरदादानी वाजवला. तो मग अशा तऱ्हेने तिने निकाल सागरच्या बाजूने दिला. म्हणजे इथे कसं होणार, तुम्ही नॉमिनेट पण होणार आणि तुम्हाला पत्र पण वाचायला मिळणार नाही, तुमचं पत्र शेडरमध्ये जाणार. आणि नंतर मग त्यांनी त्याला सांगितलं की तिचं पत्र शेडरमध्ये टाकायचं. शेडरमध्ये टाकलं गेलं ते पत्र, आणि नंतर मग तो पत्र घेऊन आला प्राजक्ताकडे की तुझ्याचकडे ठेव, मी वाचणार नाही. आणि नंतर मग बिग बॉसनी त्याला सांगितलं नाही पत्र तर तुम्हाला वाचावं लागेल, आणि मग त्यांनी ते पत्र वाचलं. तर ते मुलीनी त्याच्या पत्र लिहिलं सगळं, म्हणजे हे करतात ते, म्हणजे एक पप्पाला एक मुलगी त्याची कशी मिस करते आणि तर ते सगळं तिने लिहिलेलं. रंगपंचमीच्या वेळी मिस केलं, तुम्ही मला उठवायचाच आहे. मला हेच कळलं नाही की हे लोक नाटकात काम वगैरे करतात, हे लोक दौऱ्यावर जातात, 2-2, 3-3 महिन्यांचे यांचे दौरे असतात, शूटिंग निमित्त पण हे लोक बाहेर असतात, आणि इथे फक्त 50 दिवस झाले, 1.5 महिना झालाय, तो एवढं काय रडायचं आहे आणि एवढं का ती ओव्हर ऍक्टिंग अँड ऑल चाललेली. म्हणजे ते पत्राच्या ऐवजी मला तर रिटर्न ते स्क्रिप्टच वाटलं. म्हणजे पत्र असतं ते नॅचरल पत्र, सॉरी टू से, पण ते इमोशन्स नॅचरल असतील, पत्र मला ते नाही वाटलं. ते मला स्क्रिप्टेड वाटलं, असं वाटलेलं काहीतरी कुठल्या तरी पिक्चरची, स्टोरीची किंवा ह्याची सिरियलची स्क्रिप्ट आहे आणि तो वाचतोय. सो अशा रीतीने होतं, आणि अशा रीतीने मग ती प्राजक्ता नॉमिनेट झाली, तिला पत्रही वाचता नाही आलं, आणि सागर आताही वाचला. तर इथे ऍक्च्युली सागर नॉमिनेट व्हायला पाहिजे होता, कारण तिथे रेवा सुद्धा बोलताना संकेतशी बोलायला होती की मला प्राजक्ता आणि सागर नॉमिनेट व्हायला पाहिजे, बिकॉज त्यांचा काही गेम नाहीये, आणि जर मी आहे तरच मी वाचू शकते, अदरवाईज प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्याला नॉमिनेट, नेहमी मी नॉमिनेटच करायचं होतं. तर जेव्हा आता तिला संधी आलेली म्हणून ती फिरली की काय, तर देवाला माहिती. तर म्हणून मग तिने सागरच्या बाजूने हे दिला, निकाल दिला, आणि मग त्यांनी आणि प्राजक्ताचं असं झालं, अरे मी हात ठेवून सुद्धा, म्हणजे समटाईम्स ना कधी कधी असं म्हणताय ना की कर्मा, तुम्ही दुसऱ्याचं चांगलं केलं तर तुमचंही चांगलं. ती अननेसेसरी पहिल्या आठवड्यापासून प्रभूला टार्गेट करत होती, प्रभूला हे करत होती, नॉमिनेट करत होती. आता तुम्ही कोणाला नॉमिनेट करणार, तुमच्याकडे टास्कच असा आला तर तुम्ही कोणाला नॉमिनेट करणार. सो म्हणतात ना हे बिग बॉस आहे, इथे जे काही होतं ना त्याचं तिथेच तुम्हाला पडसाद मिळतात, तिथेच तुम्हाला तुमचे आन्सर्स मिळून जातात. सो बघूया आता उद्याच्या एपिसोडमध्ये अजून मजा येणार आहे की अजून कोण कोण कुठले कुठले पेअर येत आहेत, नॉमिनेशन मध्ये होत आहेत. अनुशीलाचा प्रोमो दाखवलेला, फार रडत होती, ओरडत होती, स्वतः सांगते की मी कधी रडत नाही, मी रडले तर समजायचं ती ऍक्टिंग आहे. रुचिताला बोलत होती आणि एवढ्या जोरत होती, मला वाटतं संस्कृतीने तिचं लेटेस्ट शेडर मध्ये टाकलं की काय ते कळलं नाही, तर ते मे बी तेच असेल. तिला पत्र नाही वाचायला मिळालं, मे बी नॉमिनेट झाले ना. इथे प्राजक्ता पण बोलत होती नॉमिनेटचं हे नाही, पण मला आईचं पत्र वाचायचं होतं. सो ते पण हे लोक कॉन्सर्टला जातात, बाहेर परदेशी पण जातात हे सिंगर्स लोक, तर त्यांचं पण मोठे मोठे दौरे असतात. सो तुम्ही इतकं एवढं दाखवताय, ठीक आहे गेम आहे, गेम मध्ये त्यांना दाखवायचे त्यांचे इमोशन्स, म्हणजे इमोशन्स सगळ्यांचेच आहेत, नाही कोणाचंच नाही, आपण त्यांना कोणाला हसू नये, पण ते जरा ओव्हर वाटले, ओव्हर ऍक्टिंग वाटली.
सो भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. उद्या अजून मजा येईल बघायला. सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.